नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय असणार आहे बीड जिल्हा कारागृहाच्या सुरक्षिततेचा आणि याच कारागृहात नियम डावलून कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांचा. तारीख होती 9 ऑगस्ट. याच 9 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये बाहेरून एक चेंडू फेकला जातो. या चेंडूमध्ये 50 ग्रॅम गांजा असतो. हा गांजा याच जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीसाठी पाठवण्यात आला आणि तो आरोपी आहे सतीश उर्फ खोक्या भोसले. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. काही गुन्ह्यामध्ये तो 4 महिनेपेक्षाही जास्त काळापासून बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे आणि त्यालाच बाहेरून गांजा पुरवण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली आणि एका चेंडूमध्ये 50 ग्रॅम गांजा भरला आणि हा चेंडू बाहेरून कारागृहात फेकला. जेव्हा हा चेंडू सतीश भोसलेला मिळाला तेव्हा त्याने चेंडू कापला, त्यातील 50 ग्रॅम गांजा बाहेर काढला. मात्र याच गांजा वाटपावरून जिल्हा कारागृहामध्ये सतीश भोसले आणि इतर कैद्यामध्ये वाद झाला. कारागृहामध्ये वाद सुरू झाल्याचं प्रशासनाच्या लक्षात येताच, त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा वाद थांबवला आणि जेव्हा वाद कशामुळे सुरू झाला आहे हे पोलिसांनी शोधलं तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की बाहेरून आपल्या कारागृहामध्ये गांजा आला आहे आणि याच गांजाच्या वाटपावरून या कैद्यांमध्ये आणि सतीश भोसलेमध्ये वाद सुरू झाला आहे. तेव्हा पोलिसांनी तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक आणि वरिष्ठ अधिकारी कारागृहात पोहोचले. त्यांनी या सगळ्या घटनेचा पंचनामा केला आणि 4 जणांवर गुन्हा दाखल केला. या सगळ्या प्रकरणानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता बीडच्या जिल्हा कारागृहातून संभाजीनगर येथे असलेल्या हर्सुल कारागृहात पाठवण्यात आला आहे. यापूर्वी देखील पोलिसांनी सतीश भोसलेची खातिरदारी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कारण जेव्हा सतीश भोसलेला पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली तेव्हा तपासासाठी त्याला चकलांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि याच चकलांबा पोलीस ठाण्याच्या आवारात सतीश भोसलेचा बिर्याणी खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बीड जिल्हा पोलिसांनी चकलांबा येथील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. वन्यजीव कायद्याअंतर्गत आणि लोकांना मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. मात्र सतीश भोसले हा जेल प्रशासन असेल किंवा जेलचे जे नियम आहेत याचे पालन करत नाही. त्याने बाहेरून गांजा कसा मागवला, त्याच्यासाठी हा गांजा बाहेरून कोणी पाठवला, जेलमध्ये हा चेंडू कोणी फेकला याचा तपास आता पोलीस CCTVच्या आधारावर करत आहेत. मात्र या प्रकारामुळे बीडच्या जिल्हा कारागृहाच्या प्रशासनावर आणि त्याच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण काही दिवसापूर्वी याच जिल्हा कारागृहामध्ये एका आरोपीकडे, एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला होता. जेव्हा या कैद्याकडे हा मोबाईल आढळून आला तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे त्याची विचारणा केली. तेव्हा त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की हा फोन सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आहे, याच्यामध्ये असलेलं सिम कार्ड त्याच्या बायकोच्या नावावर आहे आणि याचा वापर देखील सतीश भोसले जेलमधून करतो असं त्या कैद्यानं सांगितलं होतं. या सर्व प्रकरणानंतर त्या कैद्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला बीडच्या कारागृहातून लातूरच्या कारागृहात पाठवण्यात आलं. तसं पाहिलं तर बीडचं जिल्हा कारागृह हे जेव्हापासून वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी या कारागृहात आहेत तेव्हापासून चर्चेत आलेलं आहे. कारण वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्याला या कारागृहामध्ये अनेक आलिशान सुविधा दिल्याचा देखील आरोप जिल्हा कारागृहाच्या प्रशासनावर झालेले आहेत. तर दुसरीकडे या कारागृहामध्ये कधी बंदूक सापडते तर कधी बाहेरून गांजा पाठवला जातो. त्यामुळे आता याच कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेरून मोबाईल असेल, गांजा असेल या सगळ्या सुविधा कोण पुरवतंय आणि जेल प्रशासन याकडे मुद्दामहून डोळेझाक करतंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.